कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीसह देशभरात नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं। हजारो तरुण आणि विविध पक्षांचे नेते त्या आंदोलनात सहभागी झाले। मात्र सीजेपीच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनात काही माओवादी नेतेही सहभागी झाल्यानं आता समोर आलेला आहे। नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीतील आंदोलनात सहभागी होता। सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनातील अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतल्या रस्त्यावर आलेत। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतली संसद उखडून फेकतील असा धमकीवजा इशारा त्यानं दिलाय। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे। बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार। सावधान। दरम्यान 8 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोगलेला अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनात काय करत होता असा सवाल जनसंघर्ष समितीने उपस्थित केलाय। दिल्लीमध्ये अराजकता माजवण्यासाठी नक्षलवादी या आंदोलनात आले होते का असा सवाल आता नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने उपस्थित केलाय। जनसंघर्ष समितीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली। दरम्यान या व्हिडिओवर अरुण भेलकेने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आक्षेपार्ह जे विधान करत असेल तर ते चुकीचं आहे। याची संपूर्ण जबाबदारी जो कोणी आंदोलन करते आहे त्याचे जे संयोजक असेल त्यांच्यावरच जाईल। कारण त्यांनी अशा लोकांना बोलवलं असेल आणि अशा प्रकारचं विधान करायला लावत असेल आणि याचे परिणाम समजा उद्या पडत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार जे आंदोलन करते आहेत तेच राहील। कारण यांचा इतिहास हा पूर्वाश्रमीचा इतिहास आहे। म्हणजे एवढा इतिहास असताना जंगलाचा इतिहास आहे। त्यांनी केलेल्या कारवाया देशविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्यावर शिक्षा झालेली आहे। असे लोक समजा या आंदोलनात येत आहे असं विधान करताय तर हे खूपच चुकीचं आहे। याचा तर आम्ही निषेध करतो। ज्या त्या धोरणांमुळे या देशाचा आदिवासी विस्थापित होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे, चांगले बुद्धिजीवी कलावंत अघोषित आणीबाणी देशात येत आहे म्हणून नॅरेटिव्ह क्रिएट करत आहे। तर या सर्वांना वाचून असं वाटत होतं की कुठेतरी हे लोकशाही ऐवजी हुकुमशाहीकडे जाते की काय, परत आणीबाणी लादल्या जाते की काय। तर आपण ते कार्यकर्ते आहोत, आपण बोललो पाहिजे म्हणून आपण हिम्मत करून बोललो तिथे। तरुणाईच्या चळवळीला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। त्याला शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल, खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे। तो स्वतःहून गेला, नाही तू ये आता नक्षलवादी होतास, तू आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणं शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र आहे। एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांना केल्यात आणि त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होतील अशी शक्यता आहे। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्या या निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षाच्या जानेवारी 2027 आधी होण्याची शक्यता काहीशी कमी आहे।